नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण साध्या ब्लाऊज म्हणजे कटोरी ब्लाऊजची शिलाई कशी करावी ती सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी दोन्ही कटोरींना मध्ये टीप टाकून घेतलेले आहे. जे आपण डाच घेतो ना ते. आणि आता साईड गळा घेतलेला आहे आणि कटोरी आणि साईड गळा एकत्र जोडून शिलाई मारून घ्यायची. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई टाकून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही साईड गळा आणि कटोरी आपण जोडून घेतो. या पद्धतीने जोडून घ्या. आता मैत्रिणींनो, आपण योग घेतलं आणि योग पण अशा प्रकारे डबल योग घ्यायची. आता आपण दाब टीप टाकून घेतले योगला. आता आपण कटोरीला योग जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण योग जोडून घेतलेले आहे. दुसऱ्याही बाजूला तसंच जोडून घ्यायचं. आता आपण जे योग कटोरीला जोडलेलं आहे ते आपण एका बाजूने जोडलेले आणि नंतर असं फोल्ड करून दोन्ही बाजू तयार करून फोल्ड करताना असं करा बघा. आता आपण योग जोडून घेतलेले आहे. असं योग जोडून घेतल्यानंतर असं पलटवून घ्यायचे. बघा, आतली टीप दिसते का आता योगची? तर नाही दिसत. आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. आता मैत्रिणींनो, आपण पाठच्या म्हणजे गळ्याला म्हणजे पाठच्या बाजूला आपण कमरपट्टी जोडून घेतली. कमरपट्टी मी एक्स्ट्रा जोडली नाही. कटिंगच्या वेळेसच त्याच्यात 1 इंच वाढवून घेतलं. आणि मैत्रिणींनो, आता असं आपण गळ्याला एक टीप टाकून घेऊया, जेणेकरून पायपिंग करताना गळा इकडं तिकडं ओढला जाणार नाही. आणि आपण आता डाच टाकून घ्यायचे. म्हणजे डाच हे मधले डाच जे आपण टीप टाकतो ते 4 इंचापर्यंत टाकून घ्यायचे. दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतली. आता आपण बटनपट्टी जोडून घेऊया. बघा तर कशी बटनपट्टी व्यवस्थित उलट्या बाजूने जोडून घेतली. आता तिला सीध्या बाजूला फोल्ड करून घेतली. म्हणजे ही आयपट्टी झाली आपली. अशा प्रकारे डबल टिपा टाकून घ्यायचं. आपली आयपट्टी तयार झाली. आता आपण हुकपट्टी तयार करतोय. ती सीध्या बाजूने उलट्या बाजूला फोल्ड करायची. आपण जशी आयपट्टी उलट्या बाजूने सीध्या बाजूला फोल्ड केली तशी ही सीध्या बाजूने उलट्या बाजूला फोल्ड करायची. त्याला आपण परत एक दाब टीप टाकून घेतली. आता फोल्ड केली. बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची, म्हणजे वाळून घ्यायची. आणि एक्स्ट्राचं कापड मग कट करायचं. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडून झाल्यानंतर आतल्या बाजूला एक टीप टाकून घ्यायची. आता आपण बाही जोडून घेतो. बाही जोडताना मात्र त्याचा मध्य काढायचा आधी आणि मध्य काढून झाल्यानंतर ते शोल्डरला जोडायचं आणि मग बाही जोडायची. असं सरळ ठेवून टीप मारून घ्यायची. शिलाई असे मारून घेतल्यानंतर परत डबल टीप टाकून घ्यायची. बघा, डबल शिलाई टाकल्याने काय होतं, एखाद्या वेळेस कच्ची शिलाई नसली तर ती निघून जाते. असं डबल टीप शिलाई मारून घेतले की काही होत नाही. आता मैत्रिणींनो, आपण आपली बाही लांबी जेवढी आहे तेवढी ठेवली. उरलेलं कापड फोल्ड करून घेतलं. म्हणजे मी कटिंगमध्येच 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं. आता आपण कमरेपासून फिटिंगची शिलाई टाकतोय. पण आधी सीध्या बाजूला एक टीप शिवून घ्यायचं आणि मग आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं. आता आपण आतल्या बाजूने एक शिलाई मारून घेऊया.
हे बघ, दोन्ही बाजूने सीध्या शिलाई मारून घ्यायची सीध्या साईडने आणि मग उलट्या बाजूला फोल्ड करून एक एक टीप टाकायची. बघा, दुसऱ्या बाजू आतल्या बाजूला पण एक शिलाई टाकून घ्यायची. आता आपल्या मेजरनुसार म्हणजे आपल्या मापानुसार मार्किंग करायचं आणि फिटिंग करून घ्यायचं. आता आपण पायपिंग पट्टी कटिंग करतोय. पायपिंग पट्टी काढून झाल्यानंतर पायपिंग पट्टीला जरा क्रॉस कटिंग करायची. त्याच्याने पायपिंग करताना स्ट्रेचेबल असल्या की व्यवस्थित पायपिंग करता येतं. आता आपण पट्टी एकमेकांवर ठेवून एक शिलाई मारून घेऊया. अशा प्रकारे झाली आपली पट्टी तयार. आता पट्टी तयार झाल्यानंतर एक टीप कोणत्याही एका बाजूला एक टीप मारून घ्यायची. एक शिलाई टाकून घेतले की आपल्याला पायपिंग करताना त्या पट्टीला सारखं ॲडजस्ट करावं लागत नाही. त्याच्यासाठी एक टीप टाकून घ्यायची आपण. एक शिलाई आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं कापड थोडं. अशा प्रकारे बघा. आता आपण पायपिंग पट्टी जोडून घेऊया गळ्याला. बघा, अशा प्रकारे पूर्ण पट्टी आपण पुढच्या मागच्या गळ्याला पूर्ण जोडून घेऊया. अलगद हाताने थोडं थोडं ओढायचं आणि पट्टी लावून घ्यायची. अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला पायपिंग पट्टी लावून झालेली आहे आपली. आता उरलेली पट्टी कट करून घ्यायची. आता आपण ह्या पट्टीला आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे पायपिंग तयार झाली आपली. पूर्ण गळ्याला अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची. चला तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा अहिरे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि शिकत राहा. चला तर मैत्रिणींनो, बाय.